मी रुपालीच रेसिपीमध्ये नारळी पौर्णिमा स्पेशल म्हणजे खास गोडसर नारळी भात असा मी पदार्थ तुम्हाला तयार करून दाखवणार आहे. चला तर करण्यासाठी घेऊया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे रुपालीच रेसिपीमध्ये. आज आपण पाहणार आहोत नारळी पौर्णिमेसाठी खास पारंपरिक गोडसर आणि अगदी झटपट तयार होणारी रेसिपी म्हणजेच नारळी भात. चला तर करण्यासाठी घेऊया. तर मी आधी भात शिजवून घेतलेला आहे कुकरमध्ये आणि गॅसवरती सुद्धा मी कढाई ठेवलेली आहे. तर यामध्ये मी 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकून घेणार आहेत. दोन चमचे तूप मी टाकून घेतलेलं आहे. मी छोटा चमचा पोहे खाण्याचा होता म्हणून मी यामध्ये 3 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे. तर यामध्ये 3 ते 4 मी लवंगा टाकत आहे आणि 1 तुकडा टाकत आहे दालचिनीचा आणि 3 मी हिरवी मिरची टाकणार आहे. याला छान असं मंद आचेवरती भाजून घ्यायचं. खडा गरम मसाला टाकल्याने नारळी भात खाण्यासाठी छान असं चविष्ट लागतो. तर यामध्ये मी बदामचे कापसुद्धा ॲड करणार आहेत. बदामचे काप झाल्यानंतर मी काजूचे कापसुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे. चला याला परतून घ्यायचं छान मस्त. हे परतल्यानंतर मी यामध्ये मनुकासुद्धा टाकून घेणार आहेत. मी छान त्यासुद्धा मी परतून घेणार आहे. यामध्ये मी 1 वाटी खोबरं खीस टाकून घेणार आहे. ओलं खोबरं छान असं किसून घ्यायचं आणि याला ओलसरपणा जाईस्तोवर याला तुपामध्ये भाजून घ्यायचं. खोबऱ्याला अगदी 5 ते 10 मिनटं छान असं तुपामध्ये भाजून घ्यायचं. तर माझे झालेले आहे. तर यामध्ये मी 1 वाटी साखर टाकून घेणार आहे. तर याच वाटीच्या मापाने मी तांदूळसुद्धा घेतलेले होते. त्याच वाटीच्या मापाने मी साखरसुद्धा घेतलेली आहे. तर हे सुद्धा मी एकत्र करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता मी यामध्ये साखरसुद्धा छान अशी विरघळत आहे. तर याला सतत असं मध्यम आचेवरती ढवळून घ्यायचं. मी भात एका चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे आणि सुटसुटीत करून घेतलेला आहे. अगदी नारळी भात खाण्यासारखा झालेला आहे भात. तो यामध्ये मी ॲड करून घेणार आहेत. भात यामध्ये ॲड करून घ्यायचा आणि केसर दूध मिक्स करून टाकायचं. पण माझ्याजवळ केसर अवेलेबल नव्हती त्यामुळे मी दुधामध्ये थोडी हळद टाकून घेतलेली आहे. आणि हे एकजीव तयार करून घ्यायचं. हलक्या हाताने एकत्र करायचं जेणेकरून भात हा गचका होणार नाही. त्यासाठी तुम्ही बघू शकता भात हा तयार झालेला आहे. रसरशीत आणि मस्त तोंडाला पाणी सुटेल असा हा नारळी भात तयार झालेला आहे. आणि मी गॅससुद्धा बंद केलेला आहे. खमंग वास आणि नारळाचा स्वाद आणि वेलदोड्यांचा सुगंध तयार आहे आपला नारळी भात. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि रुपालीस रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच खास रेसिपीसह. धन्यवाद.